त्यांना तरी लिहून दिलेलं आहे सगळं. मी रामदास बाबूराव चव्हाण, बेबेवाडी अप्पर, 659 367 659 3 659 7 आणि 659 6. त्याचे हे सर्व नंबर आहेत. आणि हे प्रॉपर्टी कार्डचा नंबर बदलला आहे, त्यामुळं 784 20 784 18 आणि 784 16. त्यातले 659 6मध्ये साई मंदिर बांधलेले रजिस्ट्रेशन आहे 2007 सालापासून, म्हणजेच 784 18मध्ये. तर साई मंदिराच्या 19 जुलैला कारवाई केली. साई मंदिर लगत छोटी दुकानं होती, ती पाडली माझी. त्यावेळेला मोहिते सुशील हे आणि शिद्रुक हे साहेब आलते. मी त्यांच्याशी थोडं भांडलो, तर ते मला म्हणले 100 नंबरला फोन करल आणि तुम्हाला हात टाकेल. मी कंपनीत काम केल्यामुळे मी घाबरलो. पहिल्यापासून हे स्वभाव माहीत नाही मला असा, त्यामुळे मी काही बोललो नाही, निघून गेलो. आणि पलीकडलं पण सांगा. पलीकडलं सांगा. बेबेवाडीच्या हे मंदिर हे पूर्व पश्चिम मंदिर आहे. मंदिराच्या म्हणजे असं बसलं तर उजव्या साईडला माझी 40 फूट जागा उरलेली. त्यात शहा ठेकेदारांनी माझ्या जागेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला. मला पूर्वकल्पना नाही, काही नाही. मी मालक असताना मला कसली कल्पना दिलेली नाही. आणि त्यांनी अतिक्रमण करून, म्हणजे कॉर्पोरेशनने अतिक्रमण करून तो सिमेंटचा रस्ता केला. तो जवळजवळ 600 फूट लांब आहे. जर 15 फूट असेल तर त्याप्रमाणे. आणि समोर म्हणजे मंदिराच्या पूर्वेला पश्चिमेला दरवाजा आहे, त्याच्यापुढे 20 फूट बाय 40 ते 50 फुटाचा रस्ता केलेला आहे. तो एक रस्ता मंदिराच्या डाव्या साईडला म्हणजे ह्या दक्षिण साईडला माझी तिथपासनं 600 फुटापर्यंत कारवाई केली. जवळ त्याच्यात 10 फूटप्रमाणे म्हणलं तर 4-5 गुंठे जागा जाते. अशी मिळून माझी 15 ते 20 गुंठे अतिक्रमण त्यांनी केलं आणि नुकसान केलं. माझ्या मंदिरालगत जी छोटी दुकानं होती ती पाडली. माझं जवळजवळ 5 लाखाचं नुकसान केलं. मागणी मला त्याची नुकसान भरपाई मिळावी. आणि कॉर्पोरेशनने माझ्या जागेत जो रस्ता केला त्याचा प्रथम माझी 1200 फुटापर्यंत जवळजवळ 50 ते 60 गुंठे जागा कॉर्पोरेशनने DP रस्त्यासाठी घेतलेली. त्याचा मला मोबदला मिळालेला नाही योग्य तसा. त्यामुळं आता मला माझ्या ह्या जागेतली जे आहे तो मोबदला मिळाला पाहिजे. माझी कमीत कमी नाही म्हटलं तर 15 ते 20 गुंठे जागा जाती. त्या लोकांनी येऊन त्याची पूर्ण माहिती घ्यावी, मोजणी करावी आणि त्याप्रमाणे माझी नुकसान भरपाई आत्ताच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मला द्यावी. TV10 आमचं चॅनलचं नाव आहे. TV10 आमचं हे म्हणणं संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याबद्दल धन्यवाद. म्हणू का? हां TV10 ह्या माध्यमांतून आमची माहिती अधिकारी साहेबापर्यंत पोहोचवली, त्याच्याबद्दल मी आभारी आहे आणि त्यांचे मी धन्यवाद मानतो. तुम्हाला सर्वांना जय लवजी, जय शिवराय. आज आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून आज आपण पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालयावरती जे आपल्या बेबेवाडी गावठाणमधले साई मंदिराचे साई भक्त चव्हाण परिवार आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. या चव्हाण परिवार रामदास चव्हाण परिवाराची एकूण जी जागा आहे तिथली एकूण जी जागा आहे, मालकी हक्काची जागा आहे, त्याच्यावर सर्व कायदेशीर हक्क हे चव्हाण यांचे असतानाही बेकायदेशीरपणे पुणे महानगरपालिकेला हाताला धरून त्या कॉन्ट्रॅक्टदार JP एंटरप्राइजेस व अन्य काही ठेकेदारांना मिळून यांनी महानगरपालिकेची अतिक्रमण विभाग विकत घेतल्यासारखं काम केलेलं आहे. आणि कुणाच्या तरी फोनवरनं हे पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, अतिक्रमण विभागातले अधिकारी असेल, हे येऊन तिथं
साई मंदिराच्या शेजारची जागेवरती बेकायदेशीरपणे कारवाई करतात, त्यांची जागा बळकावतात आणि त्याच्यावरती सिमेंटचा रस्ता तयार करतात आणि सिमेंटचा रस्ता झाल्यानंतर जागा मालक यांना दमदाटी केली जाते की यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात येईल म्हणून. हे असं पुणे महानगरपालिकेकडनं चालू आहे. या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 3 महिन्यापासून ते 4 महिन्यापासून आम्ही या संदर्भात माहिती जमा करतोय. आज चव्हाण परिवारांना माहिती अधिकाराच्या मार्फत यांना अनेक गोष्टी माहिती पडलेल्या आहेत. त्या जागेसंदर्भात अतिक्रमणची कारवाईचे पेपर आमच्याकडे उपलब्ध आहेत. महानगरपालिकेने कुठलीही अतिक्रमणची कारवाई त्या दिवशी केलेली नाही असं आम्हाला महानगरपालिकेने व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने लेखी दिलेलं असताना यांच्याकडे अतिक्रमणच्या सर्व यंत्रणा असून सुद्धा यांची नोंद नाही आहे. या संदर्भामध्ये आम्ही चव्हाण परिवाराचे या साई भक्त आहेत, 3 साई मंदिर यांचं आहे, परत हे साई भक्त आहेत. या साई भक्तांच्या पाठीशी आम्ही बहुउद्देशीय कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळून आम्ही यांना न्याय देण्यासाठी आम्ही उभे आहोत. आज चव्हाण परिवारांची कमीत कमी 20 गुंठे जागा ही महानगरपालिकेने बेकायदेशीर बळकावली आहे व ठेकेदारांच्या घशात घातलेली आहे. या संदर्भात माननीय आयुक्त साहेबांनी, पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी आदेश देऊनही पत विभागातील अधिकारी असतील, मालमत्ता विभागातले अधिकारी असतील, अन्य विभागातले अधिकारी असतील, यांनी अजूनपर्यंत कुठले लेखी कळवलेलं नाही. त्याच्यासाठी आम्ही बहुउद्देशीय कामगारच्या माध्यमातून बेमुदत आंदोलन इथं उभं केलेलं आहे. आम्ही आज पहिला दिवस आहे. उद्या जर आम्हाला महानगरपालिकेने दखल घेतली नाही तर आम्ही इथं उग्रतेने आंदोलन करण्याचा आम्ही यांना इशारा देतोय. एवढंच सांगतो. सर्वांना जय लवजी. त्याचबरोबर आमच्या बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या या बेमुदत आंदोलनामध्ये चव्हाण परिवारासोबत, आमच्यासोबत, साई भक्तांसोबत TV9 TV10 मिलिंद सर यांनी आमची बातमी प्रसारित केल्याबद्दल व त्यांनी आमची दखल घेतल्याबद्दल मी TV10चे मिलिंद सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमचं नाव नाही सांगितलं, नाव आणि पद तुमचं नाव नाही सांगितलं, नाही सांगितलं. असं असलं बरं असतं. बरं नवीन आमच्याकडे नवीन सबस्क्रायबर्स होतात. बरं, एक वेळ ते सांगत जावा म्हणजे ते आपल्याला बरं पडतं. पुढच्या वेळेस सांगू का आता सांगू? नाही, आता आपल्याला की सांगा ना, मी तिथे ॲडजस्ट करतो. अच्छा ठीक आहे. बहुउद्देशीय कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी नामदेव घोरपडे संस्थापक अध्यक्ष असून मी एक सामाजिक चळवळीमध्ये आम्ही साई भक्त म्हणून चव्हाण परिवारांसोबत आम्ही आहोत. एवढं सांगतो. मी अभिमान मिसाळ, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र बहुउद्देशीय कामगार संघटना. आज या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने नामदेवरावजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. अप्पर डेपो बिबवेवाडी येथील साई मंदिर बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई केल्याप्रकरणी कायदेशीर चौकशी झाली पाहिजे व साई भक्ताला न्याय मिळालाच पाहिजे आणि सिमेंट रस्ता तयार करणारे ECP इंटरप्राइजेस या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले पाहिजे व इतर विविध मागण्यासाठी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर उद्यापासून वेगळ्या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांतिपिता लवजीवस्ताद साळवेंचा विजय असो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. साई भक्ताला न्याय मिळालाच पाहिजे. अरे साई भक्ताला न्याय मिळालाच पाहिजे. बहुउद्देशीय कामगार संघटनेचा, बहुउद्देशीय कामगार संघटनेचा नामदेव घोरपडे आगे बढ़ो, नामदेव घोरपडे आगे बढ़ो. साई भक्ताला न्याय मिळालाच पाहिजे, साई भक्ताला न्याय मिळालाच पाहिजे. बहुउद्देशीय कामगार संघटनेचा, बहुउद्देशीय कामगार संघटनेचा